नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. मला माहिती त्या समाजाचा निर्णय मला चालता येत नाही. मला काठीवर हातात धरायला माझ्या विरोधात गोळ्या घालायला फिरणार होते. पण मराठ्याला ओबीसीतून आरक्षण दिल्याशिवाय सगळ्या चांगले. मी त्या सागर बंगल्यावर पायी येतो. मध्ये जर मेलो मी मध्ये अन्न घेणार. काय सांगायचं बघत जा. मी तुम्हाला फक्त खवळतो पण वाईट काम काहीच करीत. खवळतो तुम्हाला तर तुमचीच माया करतो. तरी यांनी माझ्या जवळच्या फोडायला सुद्धा चालू केले. काल एक इनोवा गाडी आली होती. गेले ते फुटन का नाही मला नाही माहिती. पण जे केलं ते केलंय. त्याला वडी काळाचा सरपंच साक्षीदार आहे. नाव घेऊन सांगतो. त्यांनी हे सगळं बघितले. चेहरा जर समोर आला तर ते म्हणले नरड्याला धरून त्याला तुमच्या पुढे आणतो. पण त्या गाड्या घेऊन गेले. त्या गाडीला नंबर नव्हता. हे सगळ्या देवेंद्र फडणवीसचे चाल सुरू झाली. आमच्या जवळचे काही जण म्हणते सरकारनं डायलेक्ट बदल. ज्या प्रशासनातल्या अधिकाऱ्याचे येते ज्या 2-4 जणांकडे माझे फोन येते ते समाजासमोर समाजाला सांगतो. त्यांनी मला आतापर्यंत 8 तारखेपासून कोणाच्या फोन आले सांगितलं सुद्धा नाही. कारण नाही आले हे बी नाही सांगितलं. आणि मराठा समाज सरकारकडून काही त्यातले बोलायला लागले. डायलॉग बंद झाले. तुला का करा जर डायलॉग बंद होणं काही होतो राहील समाज. तू कोण त्यांची बाजू उडीत. तुला फोन आलेत का त्यांचे सांगा ना. तिकडेच हिंडतो. तुला वेळ मिळाला तर येतो. 2-4 जण जवळपास लांब गेलं जमाय. क्लासेस वाले सांगत ते तुम्ही ऐकत नाही. क्लासेस वाले काय सांगत तुला माहिती आहे. असे तुम्ही आणखीन दिशा नेवा. तुम्ही सरकारचे निरोप माझ्याकडे घेऊन येत होते पण मी तुम्हाला लाथाने ठोकीत होते. आपल्या पैसा पद्धत चलतच नाही. चलतच नाहीत. माय बाप चलून बी जाणार नाही. आयुष्य तिथून आला. किती किती बनवा बनवी देवेंद्र फडणवीसची. किती भयानक. अरे एका सेकंदात मला त्याच्यात कळत नसतं काय उपोषण. पण एका सेकंदात तुकाराम जगद्गुरु तुकाराम महाराजांना शरण गेलो मी. एका सेकंदात माझ्या विरुद्ध तुम्ही काही राजा. पण देवेंद्र फडणवीसचं हे सगळी चाल. दुसरी चाल दुसरी म्हणजे हे 11वी-12वी चाल असेल माझ्या ध्यानात नाही राहिली. आपल्याला मान्य न्यायावर तुम्ही 13 तारीख दिली मार्च. एका रात्रीत देवेंद्र फडणवीसच्या सांगण्यात ऍडव्होकेट जनरल सराफ साहेब कोर्टात उभा राहिले आणि काल निर्णय झाला की रास्ता रोखत शांततेत झाले पाहिजे. त्याची जबाबदारी आम्ही सलाईन घेतलं. मग एका रात्री त्याच न्यायालयानं 13 तारीख दिली होती. डबल एका रात्रीत तारीख बदलेली कस काय. आणि याचिका करता साधारण साध्या याचिका करते कोणाकडे काय वाईट मागण्या केल्या. सरकारला अधिकार नसून 56 आमदार रात्रीत एक बसले. सगळ्यांनी मिळून ठरवलं. ऍडव्होकेट जनरलने विषय मांडला सरकारच्या वतीनं. आणि 13 मार्चला होणारी तारीख की कस काय उडवलं. आता पुन्हा तो आलं की कस काय मिळालं. म्हणजे तुम्हाला समाज म्हणून पाहिजेच नाही. तुम्हाला सत्ता पाहिजे म्हणून पाहिजे. आणि आता माझ्यावर खोटे नाटे आरोप करणार. माणसाच्या विरोधात तक्रार असल्यावर माणूस अपराधी असतो. तक्रार नसल्यावर नाही.
तुझ्या विरुद्ध तरी 376 आहे. काल एक माऊली माझ्याकडे आली होती. त्याला तो पूर्वीच्या शेळ्याला आणि त्या बोकडाला शेवरीचं गळ्यात टाकल्यासारखं त्यावेळे पुरतं बाहेर काढते, परत आत नेऊन कोंडीते. पाला खायचा झाला, निड्याला बोलायचा झाला की कोणलाच. आणि त्याला 7 मुख्यमंत्री आणि ते दुसरा उपमुख्यमंत्री तो होय देते. कारण यांना राग आहे 10% आरक्षण न घेतलेला आणि शिवाय दिला आणि ओबीसीतून मागणी करतोय म्हणून. मी आज तुम्हाला जेवढे त्याचे उदाहरण सांगितले हे मी फक्त माणुसकी म्हणून सांगितले. त्याच्यावर त्या नेत्यांना तो आता स्पष्टीकरण, त्या नेत्याला कशाला जवळ करता. मी समाजासाठी निष्ठा ठेवली, त्याला माझी निष्ठा नकोय. मी रात्रंदिवस निष्ठेला भांडतोय, समाजावर माया करतोय. हे षडयंत्र त्यांनी 20 तारखेच्या अगोदर का रचले नाही? 20च्या अगोदर त्याने चुका केल्या नाहीत का? आताच माझ्याला चुकायला दिसाल्यात. याला मी समाजाच्या बाजूने नकोय. तू माझा बळी घेणार, उपोषणातून किंवा मला कैद करणार आणि मग मारणार, पोलीस अंगावर घालणार, लाठीचार्ज करणार, त्याच्यात गोळ्या घालणार किंवा केसेस गुंतणार. मग एक रस्ता करायला लाव. पाहिजे ना तुला बळी? मी मराठ्यांचं काम करतोय म्हणून, गोरगरिबांना न्याय देतोय म्हणून तुला माझा बळी पाहिजे. मी मराठ्यांचा नेता नाहीये, मी सामान्य पोरग शेतकऱ्याचं म्हणून काम करतोय. तू हे 20-25 हाताखाली धरले आणि रोज चॅनलच्या माध्यमातून यांना समोर आणून ओबीसीतून आरक्षण दिल्याशिवाय, सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी घेतल्याशिवाय मी हटत नाही. तुला पाहिजे बाई, तू आरोप नको करू माझा. तुला मी पाहिजे मी तुझ्या. चला मला पट्टा द्या, मला चालता येत नाही, काठी द्या माझ्या हातात, मला काठी धरू धरू चालायला लागतं. देवेंद्र फडणवीस तुला बळी पाहिजे ना? माझं बळी घे. मी सागर बनवून राहिलो तुझ्या. तू मराठ्यांचा घात करायला गेला, तू चुकीचा लोकांना हाताखाली धरला आणि मराठ्याला बदनाम करायला. माझ्या